रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या AI माध्यमातून तपास प्रक्रियेला अधिक वेग आणि अचूकता देण्यासाठी रेड रत्नागिरी ॲडव्हान्स इंटिग्रेटेड डाटा सिस्टीम हे नाविन्यपूर्ण ॲप्लिकेशन विकसित केलं आहे। भारतात प्रथमच जिल्हा पोलीस दलाने अशा प्रकारचा AI आधारित प्रयोग राबवल्यानं अन्वेषण प्रक्रियेला नवी दिशा मिळाली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीतून नागरिक केंद्रित पोलिसिंग पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे। पत्रकार परिषदेत त्यांनी या ॲपची सविस्तर माहिती दिली। रेड ॲपमध्ये देवदृष्टी, देवरूपरेखा आणि BNS ॲनालिसिस असे 3 प्रमुख प्रकार आहेत। देवदृष्टी अंतर्गत बेपत्ता व्यक्ती, हिस्ट्री शीटर, वॉन्टेड व NDPS आरोपीचा डेटाबेस असून AIच्या मदतीने आरोपीचे तब्बल 108 प्रकारचे इमेज व्हेरिएशन तयार करता येतात। त्यामुळे वेशभूषा बदलली तरी आरोपी ओळखणे सुलभ होणार आहे। देवरूपरेखा प्रकारात स्केच, अज्ञात मृतदेह, सडलेले शरीर किंवा सांगाड्याचे फोटो अपलोड करून संभाव्य ओळख तयार करता येणार असून तपासाला मोठी मदत होणार आहे। तर BNS ॲनालिसिसद्वारे गुन्ह्याचे वर्णन टाकताच भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलम तत्काळ सुचवले जाते। हे रेड ॲप सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी तपास कामात प्रभावी ठरत असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलिसिंगचा नवा अध्याय सुरू झाला आहे। रत्नागिरीहून जमीर खलपे।